आता बघूयात लोकसभेच्या महासंग्रामाबद्दलच्या 9 बातम्या। सभेची जागा काढून घेऊ शकाल, पण बारामतीकरांच्या काळजातील नाही। शरद पवारांचा हात डोक्यावर असल्यावर काय होऊ शकतं? तर मला पाडण्याची भाषा करणारा अजून बारामतीतून बाहेर पडू शकला नाही। अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा। 2004 ला अजितदारांना सीएम करण्यास पवारांनी नकार दिला। विजय शिवतारेंचा दावा, 2004 ला अजितदारांना सीएम केलं असतं तर आजची परिस्थिती उद्भवली नसती। या शब्दात शरद पवारांवर निशाणा। संसदेत भाषण करणाऱ्यांनी पाणी प्रश्न सोडवला का? विजय शिवतारेंचा सुप्रिया सुळेंवर पलटवार। संसदेत बाक वाजवणारा खासदार हवा का? सुळेंनी लगावला होता टोला। बारामती 60 वर्ष पवार साहेबांच्या पाठीशी। बारामतीकर यावेळी योग्य निर्णय घेतील, श्रीनिवास पवारांकडून विश्वास व्यक्त। अजित पवारांना कुणी एकटं पाडलं नाही, ते स्वतःच बाहेर पडले। अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवारांचं विधान, कुटुंब एकत्र होतं, दादा बाहेर पडले, त्यांनी विचारधारा सोडल्याचं वक्तव्य। बारामती शरद पवार साहेबांचे आणि त्यांचीच राहील। मी अजित पवारांवर बोलेन एवढा मोठा नाही, मात्र मोदींची लाट कमी झाली आहे, योगेंद्र पवारांचं विधान। राष्ट्रवादीची निर्मिती एका सुनेला विरोध करूनच झाली आहे। राज्यात काही नेत्यांना सुनेच्या नावाने ॲलर्जी। अनिल पाटलांची सुनेत्रा पवारांवरून शरद पवारांवर टीका। अजित पवारांना निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, याचा मी साक्षीदार असल्याचाही दावा। सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित, राहुल कुल यांना विश्वास। तर राज्यात चुकीच्या गोष्टींचा पायंडा उद्धव ठाकरेंनी पाडला। 2019 मध्ये युतीला जनतेचा पाठिंबा असूनही ठाकरेंनी युती तोडल्याची टीका। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार थंडावला। राज्यातील एकूण 13 मतदारसंघात 7 मेला मतदान। रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाचा समावेश।